पाठ 12वा पुरंदरचा वेढा व तह. या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाही. बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी त्यांनी सुरत शहरावर छापा टाकला. सुरतेवर छापा टाकून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. यामुळे बादशहा भयंकर चिडला आणि त्यांनी मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेर खान हा विश्वासू सरदार दिला. स्वराज्यावर फार मोठं संकट आलं. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परतताच तोच त्यांना एक दुःखद बातमी कळली. शहाजीराजे यांचे अपघाती निधन झाले होते. शिवरायांनी मातोश्रींना आणि स्वतःला या दुःखातून सावरले. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होणार नाही हे ओळखून दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला. पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. दिलेर खानाने तोफांच्या मदतीने माची जिंकली. मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला आणि ते लढतच राहिले. मुरारबाजीने 500 मावळे निवडले आणि मुघलांवर हल्ला करायचा बेत केला. बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून हर हर महादेव अशी गर्जना करून ते मुघलांवर तुटून पडले. मराठ्यांनी मुघलांच्या अफाट सैन्याचा धुव्वा उडवला. माघार घेऊन मुघल सैनिक दिलेर खानाच्या छावणीकडे पळत सुटले. मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला आणि ते सर्व दिलेर खानाच्या छावणीत घुसले. त्याचं शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला. दिलेर खान अंबारीतून ओरडला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहादर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूने ये. मुरारबाजी चवताळला आणि त्यांनी थेट खानाच्या दिशेने झेप घेतली. दिलेर खानाने मारलेला बाण मुरारबाजीच्या कंठात शिरला आणि तो जमिनीवर कोसळला. ही बातमी कळल्यावर शिवराय खूप दुःखी झाले. शक्तीही चालेना आणि युक्तीही उपयोगी पडेना, तेव्हा माघार घेणेच योग्य असं म्हणून त्यांनी तह करायचा असं ठरवलं आणि स्वतः जयसिंगाकडे गेले. जयसिंग मोठा धूर्त होता. त्यांनी तह केला आणि या तहात शिवरायांनी 23 किल्ले आणि त्याखालचा 4 लक्ष होनांचा मुलूक मुघलांना देण्याचं कबूल झालं. त्याच वेळेला शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशहाची भेट घ्यावी असं जयसिंगांनी सुचवलं. त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली. शेवटी बादशहाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.